नमस्कार, मी नीलिमा स्वागत करते तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर आम्ही पुन्हा आलेलो आहोत एक छान असं एक्झिबिशन एक्सप्लोर करायला, ते म्हणजे मल्टीप्रो इंटरनॅशनल एक्झिबिशन। हे मागच्या वर्षी होतं, तर त्याचाही व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे मागच्या वर्षीचा आमच्या चॅनलवरती, तोही बघा आणि हाही व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला जाऊन बघूया इथं किती प्रकारचे प्लॅन्स आपल्याला बघायला भेटतात, अजून काय काय आहे इथं तेही आपण बघूया इथं। तर चला, करताय ना माझ्यासोबत एक्सप्लोर एक्झिबिशन? तर बघा इथं किती छान डेकोरेट केलेलं आहे, कलर कलरचे सर्व फुलं आणि वेगवेगळ्या जातीची इथं फुलं आहेत। खूप सुंदर डेकोरेशन केलंय। बेगोनिया बिग डिलक्स तर इथं एंट्रीसाठी पर हेड 100 रुपये चार्जेस आहेत आणि अशा पद्धतीने बेड्स लावतात आपल्याला। तर झाली आपली एंट्री आणि चला बघूया किती प्रकारचे प्लांट्स आपल्याला इथं बघायला भेटतात। तर आणि फाउंटन बघा किती सुंदर आहे, वाव। त्याच्याही बाजूला खूप छान प्लांट्स लावले। तर हे बघा किती सुंदर फुलं आहेत, पिंक व्हाईट कलरची। किती सुंदर फूल आहे। एक मिनिट। तर बघा यांचे कलर किती सुंदर आहे आणि फुलंही बघा किती सुंदर आहे, वेगवेगळ्या शेड मध्ये आहेत सर्व फुलं। झेंडूचे फुलं किती सुंदर आहेत, मस्त पिवळा कलर आहे फुलांचा। आणि हे बघा इथे आहे ना असे बोर्ड्स लावले आहेत, ज्या बोर्ड्स वरती त्या प्लॅन्टचं नाव आहे। आपल्याला बरेचसे प्लॅन्ट्स माहीत नसतात कोणतं नाव आहे कोणत्या प्लॅन्टचं, तर इथं तुम्ही बघाल तर ग्रीन कलरचं जे लिहिलेलं आहे ते ह्या प्लॅन्टचं नाव आहे। तर इथं फुलाचं नाव दिलेलं आहे आणि हे आहे ते फूल, किती सुंदर आहे, वेल्वेट टाइप मध्ये दिसतंय। खूप खूप छान आहे, कलरही खूप सुंदर आहे याचा, वाव। समोर बघा कलरफुल जिराफ, किती छान डेकोरेट केलंय। बाजूला झेब्रा पण आहे आणि मस्त याला डेकोरेट केलंय। समोर झेंडूची फुलं आहेत, वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत। बऱ्याचशा फुलांची नावं ॲक्च्युली मलाही माहीत नाही आहेत, पण तिथं बोर्ड दिलेलं आहे त्या बोर्डवरती आहेत। तर खूप सुंदर आहे। आणि इथं परत एक फाउंटन आला, वाव। आणि इथं हॉर्सेस बघा, हॉर्स आहे, परत एक जिराफ आहे आणि कॅमल आहे। छान डेकोरेट केलेलं आहे। तर ही आहे बाहेरची साईड, आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। गेलो आहोत आतल्या बाजूला आणि इथं इंडोर प्लॅन्ट्स आहेत सर्व, तर तुम्ही इथं परचेसही करू शकतात। तुम्हाला जर घ्यायचे असेल घरी तर तुम्ही परचेसही करू शकतात। हे बघा तर भरपूर प्लॅन्ट्स आहेत। इथं किती सुंदर फाउंटन आहे, आणि हे फायबर मध्ये असं वाटत राहिलं मला, पण छान आहे, डेकोरेशनसाठी आपण यूज करू शकतो आपल्या गार्डन मध्ये। तसंच इथं भरपूर प्रकारचे कुंड्या पण आहेत, पॉट्स पण आहेत, भरपूर प्रकारचे पॉट्स आहेत इथं। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथून ते परचेस करू शकतात। वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, मोठे छोटे सर्व प्रकारचे आहेत।
प्लेस आहे. खूप सुंदर आहे. ये इंडोर प्लांट है इनसाइड. वाव, किती सुंदर आहे हे फूल. हे बघा ऑर्चिड्स वाल्यांचं आहे हे स्पेशल. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्चिड्स आहेत. खूप सुंदर आहे. तर तुम्ही इथं परचेसही करू शकतात प्लांट्स. डेकोरेटही खूप छान केले त्यांनी. वाव, हे बघा इथे हे किती छान डेकोरेट केलंय ऑर्चिडने. वेगवेगळे कलर्स आहेत. तर हे बघा इथं वृक्षवल्लीवाल्यांचा स्टॉल आहे आणि त्यांनी इतकं छान डेकोरेट केलेलं आहे या स्टॉलला. आणि हा, बोन्साईज खूप छान छान आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. खूप 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 छान आहे. खूप छान डेकोरेट केलेलं आहे. इथं चिंचेचं सुद्धा बोन्साय मला बघायला भेटलंय. आणि चिंचेचं सुद्धा बोन्साय बनवू शकतो. मला तर खूप नवल वाटतंय. वाव, तसंच आतमध्ये फ्रूट्सचं चिकूचं सुद्धा आहे जे बोन्साय आहे. तर हे बघा इथं सीड्स पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही सीड्स पण घेऊ शकतात. फुलांपासून फळांपासून सर्व प्रकारच्या सीड्स तुम्हाला यांच्याकडे भेटतील. तर इथं ट्रॉपिको नर्सरी आहे. त्यांनी त्यांचे प्लांट्स इथं ठेवले आणि त्यांचंही डेकोरेशन खूप छान आहे. तुम्ही बघा हे कोणतं प्लांट आहे? अच्छा, मधुमालती. सुंदर फुल आले. मी पहिल्यांदा हे असं प्लांट बघितलं. त्याला इतके सुंदर फुलं आहेत. वाव, किती सुंदर आहे. उसका देखेंगे तो स्टेनलेस स्टील का बॉडी है, उसका देखेंगे प्लास्टिक का। वेल्थ ही दोनों में तर हे बघा इथं आहेत बनाना. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्व प्रकारचे फळभाजी पण भेटेल, फुलभाजी पण भेटेल. हादग्याचे फुलं आहेत हे 2 कलरमध्ये असतात, पिंक कलर आणि व्हाईट कलर. त्यानंतर भेंडी आहे, वांगी आहे, हे केळीचं फूल आहे. याची पण भाजी बनवतात, सर्वांनाच माहिती खरं तर. आणि टमाट्याचे पण बघा किती प्रकार आहेत तिथं. येल्लो टमाटे, चेरी टमाटा. हे बघा केळीचं फूल आणि रेड कलरचे इथं केळी बघायला भेटतात. हे बघा किती सुंदर डेकोरेट केलंय याला पण. तर हे गार्डनिंग पण करून देतात तुम्हाला. तर याच्यासाठी मी यांना कॉन्टॅक्ट करा.
स्ट्रॉबेरी. तर हे बघा इथं खूप छान आयडिया आहे प्लॅन्ट्स लावण्यासाठी. आणि वॉलवरती छान अशी बॅग लावली, तुम्ही भरपूर बॅग्समध्ये प्लॅन्ट्स लावू शकता. हा मस्त आयडिया आहे ही. तर आम्ही एक्झिबिशनला इथं भेट द्यायला आलो आणि इथं मॅडमांचं खूप छान नर्सरी आहे जी उरडी कांचनच्या इथं आहे. आणि सेलिंग रविवारपासून स्टार्ट होणार आहे. जर तुम्हाला इथं येऊन परचेस करायचं असेल ना तर तुम्ही इथं येऊन परचेस करा. खूप सुंदर त्यांचे प्लॅन्ट्स आहेत, मला खूप आवडले. आणि तर हे बघा बोगनविलाचं पण इथं बॉन्साय आपल्याला बघायला भेटते. आणि एकाच प्लॅन्टमध्ये जवळजवळ 3 ते 4 कलर बघायला भेटत आहेत. जे सुंदर आहे, डेकोरेट खूप छान केलंय. वाव, ते पण किती सुंदर आहेत बघा, 2 कलर्स मध्ये. असे प्लॅन्ट्स ना आपल्याला नॉर्मली असं आपण जेव्हा एखाद्या नर्सरीत जातो तेव्हा बघायला भेटत नाही किंवा आपल्याला घ्यायचे असतात तेव्हा भेटत नाही. तर तुम्हाला जर घ्यायचे असतील ना तर इथं नक्की एकदा व्हिजिट करा. शेवंतीचे खूप छान कळ्या फुलल्या आहेत, अजून फुलं उमलायची आहेत पण कितीतरी कळ्या आहेत त्याला. बापरे बाप, भरपूर कळ्या आहेत. त्यानंतर शेवंतीचा हा प्रकार, त्याच्यात 2 कलर आहेत, किती सुंदर फुल दिसते बघा हे. त्यानंतर शेवंतीचा हा एक प्रकार, त्याचं जी काय म्हणतात आपल्याला पाकळी, ती किती सुंदर आहे, डिफरंट आहे खूप. असे बऱ्याच प्रकारचे फुलं, त्याचे कलर्स तुम्हाला बघायला भेटतील. कांचनला आहे तुमचं काय नाव आहे? स्वामी कृपा सुरत. अच्छा, आणि तिथंच हे जेवढे आता इथं तुमचे आहेत स्वतःचं प्रोडक्शन आहे सगळ्या गोष्टी. हो, खूपच सुंदर आहे. म्हणजे मी हे पहिल्यांदा बघितलं असं ड्युअल कलर मध्ये. आपल्याकडे ना 70 व्हरायटीज आहेत. ओके, 70 व्हरायटी आहेत सकुलंट मध्ये. वाव. सगळ्या प्रकारचे सकुलंट्स, इंडोर आउटडोर, त्याच्यानंतर बोन्साय, सगळे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल. अच्छा, मग तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर यांच्या नर्सरीला उरडी कांचनच्या इथं नक्की व्हिजिट करा. आणि तिथून इतके सुंदर प्लॅन्ट्स आहे की मी स्वतः प्रेमात पडली ह्या प्लॅन्ट्सच्या. नक्की परचेस करा त्यांच्या इथे जाऊन. थँक्यू. बघा इथे बियाण्यांचे स्टॉल्स पण आहेत. तुम्हाला बियाणे घ्यायचे असतील तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात. तर हे बघा इथं देशी बियाण्यांचं स्टॉल आहे. शेवगा. हो येस, शेवगा, मेथी, हे काय? हे पालक म्हटलंस ना? अच्छा, पालकच्या पण बिया आहेत. कितीला आहे आणि बियाणं? 30ला 1, 50ला 2. अच्छा, हे बघा हे इथं कंद आहेत कमळाचे वेगवेगळे. गुलाबी कलरचं कमळ, येल्लो, रेड आणि अजून बऱ्याच प्रकारचे आहेत. अर्धा लिटरची बॉटल लावा, 4-5 दिवस जाईन. 1 लिटरचं लावलं 10 दिवस जाईल. 2 लिटरचं लावलं 15 दिवस. ओके, डेली पाणी देण्याची. 300ला एक आहे, 10 याचं 40 रुपयाला एक. छोटासा फावडा. तर हे बघा नारळापासून, नारळाची जे बाहेरची कवटी असते ना त्याच्यापासून किती छान डेकोरेशनसाठी इथं बनवलं आहे. त्याच्यात आपण छान कुंड्या म्हणून त्यांचा यूज करू शकतो, लाईट्स लावू शकतो. याला तर लाईट पण लावलाय.
याच्यात तर लाईट सुद्धा लावलाय. हाय, हे खूप सुंदर आहे. सोलर टेरेरियम्स. हे तुम्ही स्वतःच बनवता? अच्छा. तुमची काय नर्सरी आहे का? हा, माझं प्लांट बुटीक आहे अच्छा. पुणेमध्ये, विमाननगर. विमाननगरच्या इथे. ओके. हे एक कितीपर्यंत जातं असं बनवून घ्यायचं? 4,000, 4,500, 3,000 जसं रिक्वायरमेंट असतं तसं ते बनतं. वाव, खूप सुंदर आहे ते. आणि इथे हे छोटे पण आहेत. छोटे भी आहेत. लाईट. आणि हे कितीपर्यंत जातं तरी? 3,400. अच्छा. थँक्यू. हे वाईन ग्लास पण आहे. बहुत सुंदर है. नाइस. सच में. और फिर इनकी केयर कैसी करनी इनको है? बहुत कम वाटर चाहिए. हाँ. ओके. जितना कम वाटर देंगे उतना ही जल्दी इजीली आपके ग्रो करेंगे. ओके. और ये जो है ये क्लोज टेरेरियम है. हाँ. इनको आप पानी नहीं देना होता है. ऑलमोस्ट 7 to 8 डेज तक आप पानी मत दीजिए. वेपर्स जब कम होंगे देन यू विल स्प्रे. अच्छा. इसलिए क्लोज टेरेरियम की वैरायटीज हैं क्लोज टेरेरियम्स. दिस इज अ हैंगिंग. नाइस. हैंगिंग कर सकते हैं. एंड दिस ऑल आर मिनिएचर्स. जब कहीं भी डेकोरेट करना हो कुछ करना हो कर सकते हैं. नाइस. ब्लोमिंग टेबल किती सुंदर आहे. अच्छा. आम्ही लावलंय ते म्हणजे मेंटेनन्स जास्त नाही लागत या झाडांना. फक्त सॉईल थोडी ड्राय झाली की वॉटर करायचं थोडंसं, बाकी बस. दुसरं काय बघायचं. आणि वॉटर किती दिवसात द्यायचं? तेच सांगते, हे ड्राय झालं असं वाटलं ना की मग हां. 2-3 दिवसांनी घालायचं. अच्छा. डिपेंड्स अपॉन प्लांट. काही प्लांटला रोज लागतं, काहीला असं. आता हे प्लांटला कसं मनी प्लांटला आपण 1-2 दिवसांनी घातलं तरी चालतं. चालतं. हो. याची प्राइस काय आहे? हे $9,500. आपण ऑनलाईन 12,500ला घेतलेलं टेबल. नंबर. अरे बघा, इथे नंबर वगैरे दिलाय, डिटेल्स दिले. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर त्यांना व्हॉट्सअप करा आणि इन्क्वायरी करा. यात डुबलेली मुलीसी पण बनवलेली आहे. वाव, हे आपण डेकोरेशनसाठी हो. छान आहे. असं फील येतं की पाण्यातच बसली होती. हे टेरेरियमचे आहे, त्याच्यात आपण प्लांट ग्रो केले. हां. 3 आठवडे झाले त्याच्यात व्यवस्थित प्लांट ग्रो झाले. ओके. आणि मग त्याला पण पाणी वगैरे कसं देतात? नाही, याचं ह्युमिडिटीमध्ये ह्याच्यात आपोआप बाष्पीभवन होऊन पाणी तयार होतं झाडामध्ये. जे आपल्याला पाणी द्यायची गरज. गरज नाही. आणि हे छोटं कितीपर्यंत जातं? हे 250ला आहे छोटे, हे 350ला आहे. 350. हे पण आपण हाताने डिझाईन केलं पूर्ण कलर सँडला. कलर सँड आहे, हे ड्रेनचं काम करतं कलर सँड. मला मध्ये खडे बिडे घालायची गरज गरज. हां, त्याच्यात आपण हे डिझाईन्स केले. हे पण एक टेरेरियम आहे, हे ह्यालाही आपण डिझाईन केलं. आणि हे काय आहे? ते कोकेडम आहे, जॅपनीज टेक्नॉलॉजीने आपण हे प्लांट वाढवलेले. हे असे बांधलेले, याला काही कुंडीत लावायचं नाही, असं शो म्हणून तुम्ही टेबलावर, कुठेही किचनमध्ये, टिकवायवर कुठेही ठेवू शकतो. आणि लो मेंटेनन्स म्हणजे 4 दिवसात नाही तर तुम्ही त्याला वरून वॉटरिंग करायचं फक्त वर. हां. तर इथं डेमो बनवलेला आहे फार्म हाऊसचा. तर तुम्हाला जर डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला आहे. तर हर्टी प्रो एक्झिबिशन आम्ही
पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं आहे. खूप छान प्लांट्स आहेत, पॉट्स आहेत, बरंच काही आहे इथं. तर हे एक्झिबिशन असणार आहे 13 नोव्हेंबर पासून 16 नोव्हेंबर पर्यंत. तर ह्या एक्झिबिशनला नक्की एकदा व्हिजिट द्या. ज्यांना प्लांट लावण्याची खूप आवड आहे त्यांनी तर नक्की व्हिजिट द्या, आणि ज्यांना आवड नाहीये त्यांनी सुद्धा व्हिजिट द्या, त्यांची आवड वाढेल. खूप सुंदर एक्झिबिशन आहे, तुम्ही इथून परचेसही करू शकता. इथं तुम्हाला देशी बियाणे पण भेटतील, जे फळांचे आहेत, फुलांचे आहेत, भाजीपाल्यांचे आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.